हॅलो. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा जो आपला व्लॉग आहे तो असा थोडा इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली, कारण की आपण आज क्लब हाऊसमध्ये जाणार आहोत. तिथे एक वुमन्ससाठी एक एक्झिबिशन मॉल वगैरे असं ओपन केलं आहे. तिकडे त्यांचे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे आहेत. सो आपण ते बघायला जाणार आहोत. आणि तिकडे माझी एक फ्रेंड पण आहे, तिचा पण स्टॉल आहे. सो आपण तिला पण भेटूयात आणि बघूयात की काय काय गोष्टी आहेत तिकडे. सो तुम्ही पण बघा शेवटपर्यंत, खूप छान असणार आहे हा व्लॉग. आणि ह्या व्लॉगला पण भरभरून प्रेम द्या, जसे मला दुसऱ्या व्लॉग्सला प्रेम भेटतं आहे. आणि बघूयात आपण कसं होतं आहे आता. मी मागच्या व्लॉगमध्ये पण खूप व्लॉगमध्ये क्लब दाखवला आहे खूप जणांना. जर तुम्ही माझे चॅनलवरचे व्लॉग्स बघत असाल तर खूप जणांनी क्लब्स बघितला असेल. सो क्लबमध्ये काही नाही आहे आपलं, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत ॲक्च्युली, काही नाही काय, जिम वगैरे सगळं, स्विमिंग पूल वगैरे सगळंच आहे. सो तुम्हाला आज पण दाखवेलच मी. आणि तिथे बघूयात की काय काय आहे. सो अगदी 5 मिनटात आपण तिथे पोहोचू, जवळच आहे आपल्या रूमपासून. आणि बघूया आता काय काय असणार आहे. हे 15 मिनटं, हे 10 मिनटं. हां, ह्या बाईमुळे मला उशीर झाला. तुम्हाला फोन केला ना, हां, तेव्हा मी काम करत होती. तो म्हणे ये लॅपटॉपचा शटडाऊन केला, फ्रेश झाली आणि आली. तरी माझा खूपच टाइम होता, मी इतकी लवकर आली. तसं गर्दी खूप जास्त आहे इथे. मला वाटलेलं की मला माझ्या फ्रेंडला शोधावा लागेल, पण तिचा स्टॉल जो आहे तो फर्स्ट नंबरलाच आहे. आणि बघून शॉक झाले. त्यामुळे तुम्हाला दाखवते. ती जरा बिझी आहे आता. सो ही आहे माझी फ्रेंड अदिती. आणि काय काय होतं आज, आज काय काय आहे सगळं मला हे दे. हां हां. लहान मुलांसाठी असं स्पेशल कलेक्शन लॉन्च वाव. त्याच्यामध्ये पेन्सिल माउस आहेत, असे बुक्स आहेत आणि वेगवेगळ्या टाईपचं स्कूल मटेरियल आहे. म्हणजे आता वेकेशन स्कूल चालू होणार आहे, बरोबर. नवीन आयटम्स पाहिजे आणि आम्ही स्पेशल कलेक्शन घेऊन आहे. अच्छा, खूप जास्त सुंदर आहे. स्पेशल संबंध देण्यासाठी. अच्छा, वाव. इथे हँडमेड पॉटरीज पण आहेत. तू सांग आता काय काय असणार आहे. तर हे सगळं मी हाताने बनवलेल्या वस्तू आहेत. ओके. विवाळचा स्टुडिओ आहे आणि मी मुलांचे वर्कशॉप सुद्धा घेते. तर हे सगळे आमच्या लहान मुलांनी बनवलेले आहे. ओ वाव. तर तुम्ही पण येऊन असं ट्राय करून काहीतरी घरासाठी बनवून घेऊन जाऊ शकता. अच्छा, हे छोटे छोटे क्यूट असे पॉट्स आहेत इथे. आणि हे आहे, याबद्दल काय सांगा ना काका. हे हडप्पन सील्स आहेत. ओके. आपल्याकडे जे उत्खनन झालं होतं हडप्पा, याला आता उत्खननाला 100 वर्ष पूर्ण झाली. अच्छा. त्यावेळेस सापडलेले जे सील्स आहेत त्याच्या या रिप्लिकाज बनवलेल्या आहेत. ओके. या टेराकोटा क्लेमध्ये आहे. आणि कालाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये आता हे सगळे डिस्प्लेला होते. हां हां हां. पण म्युझियममध्ये पण सध्या हे अवेलेबल आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स वर्ल्ड वाईड त्याला मिळतो. अच्छा हे अच्छा. मिनिएचर पॉट्स आहेत, जेवढे लहान तेवढे छान. हो, क्यूट आहेत खूप जास्तच. आणि हे टेराकोटामध्ये वेगवेगळ्या गणेश मूर्ती आहेत, वाव. काही प्लांट्स आहेत. हां. बरेच जण विचारतात हे खोटे आहेत कारण हे सगळे रिअल प्लांट्स आहेत. हो, खूप छान वाटतं. तर नक्की या. आणि मी तुझी रेग्युलर कस्टमर आहे. आणि तुम्हाला मी हिचे इंस्टाग्रामचा ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन, तुम्ही नक्की बघा. आणि पुढे पण आपला एक फ्रेंड आहे, त्याला भेटूयात. ओके.
अच्छा बॉल पीस आहेत का हे? हो वाव. वाव छान आहे. हे फ्लावर्स मग कसे आहेत? हो सगळे सीड्स मस्त आहेत. मस्त आहे. हां 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 बरोबर. इथे पण असे बॉल पीस आहेत वेलकमसाठीचे. अच्छा छान आहे. हे कमळ आहे. छान आहे ना ते हे पण ठेवायला मस्त वाटतंय. किती सारे स्टॉल्स आहेत ना. खायचे पण खूप सारे स्टॉल्स आहेत इथे आणि गोड वस्तू आहेत ॲक्च्युली. नंतर इथे समर्थ कृपा म्हणून एक स्टॉल होता जिकडे लाडू रव्याचे, मेथीचे आणि डिंकाचे आणि काजू बदामाचे खूप सुंदर सुंदर होते आणि मी स्वतः घेतले इथून आणि खूप टेस्टी होते. त्यानंतर इथे भरपूर सारे असे खायचे पण स्टॉल लागलेले होते आणि मला हा पण एक स्टॉल खूप जास्त आवडला होता ज्याचं काम आणि खूप सुंदररित्या त्यांनी खूप छान असं पेंटिंग्स वगैरे केलेल्या होत्या आणि खूप सुंदर त्यांनी स्टॉल त्यांचं ठेवलेलं होतं आणि खूप छान छान गोष्टी इथे पण अवेलेबल होत्या. जर कोणाला हवं असेल तर मी त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिकडे नक्की चेक करा. इथे एक माणूस होता तो जो टॅटूज वगैरे पण काढून देत होता आणि खूप लोक तिकडे काढत वगैरे होते आणि त्यानंतर मग इथे खूप छान अशा ज्वेलरीज अवेलेबल होत्या आणि इथून मी पण स्वतः घेतलेल्या होत्या माझ्यासाठी ज्वेलरीज. सो तर तुम्हाला पुढे कळेलच की मी काय काय घेतलेलं होतं. आणि त्यानंतर हे दोघं ते कपल होतं जे ह्या ज्वेलरीज विकतात आणि खूप गोड कपल होतं ॲक्च्युली ते. आणि त्यानंतर मला सगळ्यात जास्त फेवरेट स्टॉल माझा जो होता हा होता. खूप सुंदर इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांच्याकडे होत्या आणि त्यांनी स्वतःनी खूप काही गोष्टी बनवलेल्या होत्या. ह्या सगळ्या इयरिंग्स ह्या हाताने बनवलेल्या होत्या आणि खूप छान होत्या. आणि त्यानंतर एक असा पण स्टॉल होता जिकडं कॉलेजच्या मुलींनी छान अशा हँडमेड टोटे बॅग्स बनवल्या होत्या किंवा असे ह्या करवलीसाठी किंवा लग्नासाठी छान असे डिझाईन्स बनवलेले होते आणि असे छान छान असे क्यूट असे ब्रॉचेस बनवले होते. ब्रॉच आहे इथे किंवा अजून एक घोड्याचा पण ब्रॉच आहे, तो पण खूप सुंदर होता आणि असे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ज्या खरंच खूप सुंदर होत्या आणि मला खूप जास्त आवडल्या. इवन पूजाला पण खूप आवडल्या आणि मेन म्हणजे होत्या ह्या टोट बॅग्स जे तुम्ही बघू शकतात किती सुंदर होत्या ह्या स्टॉलवर. आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि खरंच खूप छान छान म्हणजे टिटवाळ्यामध्ये पण एवढं छान मॉल एक्झिबिशन मॉल बसू शकतं की हे मला बघून खूप मस्त वाटलं. चला एक चक्कर मारून येऊयात, कोण कोण आले जिममध्ये बघूयात, प्रांजल वगैरे असेल तर. त्यानंतर आम्ही दोघी गेलो होतो बाजारामध्ये, काहीतरी आम्हाला ग्रोसरी शॉपिंग वगैरे करायची होती. सो त्या गोष्टी घ्यायला गेलो आणि नंतर मग घरी यायला निघालो. हॅलो. सो आता तुम्ही बघितलंच की मी काल गेली होती एक्झिबिशनमध्ये. हो, कारण की मी काल संध्याकाळी शूट करणार होती पण मी खूप जास्त थकलेली होती म्हणून जेवले आणि झोपले, म्हणून मला शेवटी व्हिडिओ नाही काढता आला. मग आज सकाळी विचार केला की पटापट अंघोळ करूयात आणि व्हिडिओ संपवूयात. सो मी काल खूप काही गोष्टी घेतल्या आहेत जे तुम्हाला खरंच दाखवायच्या आहेत आणि खरंच खूप छान अशा गोष्टी अफोर्डेबल होत्या. काही महाग पण होत्या पण खरंच खूप मस्त होत्या. इवन तुम्हाला बार्गेनिंग करता आली असेल तर नक्की तुम्ही करू शकता. मला जमत नाही जास्त पण मी घेतलं, मला जे काही आवडलं ते मी घेतलं. त्यामधल्या 3 गोष्टी माझ्याच खूप जास्त फेवरेट होत्या. फर्स्ट म्हणजे शिवमुद्रा, ज्याचा उल्लेख मी व्हिडिओमध्ये पण काल केला होता, जे तुम्हाला बघितलं असेल. आणि सेकंड म्हणजे मला आवडलं होतं ती म्हणजे एक गणपती बाप्पाची मूर्ती. मी ती पण घेतलेली आहे आणि ती पण तुम्हाला पुढे दिसेलच. खूप सुंदर अशी मातीची होती आणि मला खूप जास्त आवडली. आणि थर्ड म्हणजे लाडू. हो, मी तिकडे एक ॲक्च्युली गृहउद्योग होता
त्यांनी लाडू वगैरे असे लाडू किंवा मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू प्लस असे काजू बदामचे लाडू होते, ड्रायफ्रूट्स लाडू पण होते. पण मला मेथीचे लाडू ॲक्च्युली खूप जास्त आवडतात. सो मी कुठेही गेली का माझे किंवा घरी बनवले तरी मी भरपूर खाते. कडू असतील तरी मला खूप आवडतात ते. हे अगदी कडू नाही आहेत पण खूप टेस्टी होते ॲक्च्युली, तुम्हाला दाखवते. सो हे बघा ॲक्च्युली 2च उरले आहेत, कारण की मी असं 250मध्ये हा पूर्ण असा बॉक्स भरलेला होता आणि मी काल फक्त आणलेले. त्यात आई मला बोलली कशाला आणलेस, घरी गेले असते. पण तिने पण टेस्ट करून बघितलं, तिला पण खूप जास्त आवडलं, भावाला आवडलं, आत्या माझी आले तिला पण खूप आवडले, आजीला पण आवडले. सो खरंच खूप छान टेस्टी आहे. तुम्हाला मी नंबर इथे देऊन ठेवते, त्यांना नक्की तुम्ही जर कोणाला हवे असतील तर तुम्ही मागवा, कारण की मला आवडले. तर मी आज पुन्हा त्यांना फोन करून सांगणार आहे की मला हवे आहेत. सो कुरिअर वगैरे होत असेल तर त्यांना विचारते. पण खरंच खूप टेस्टी आहे. तर ह्या 3 गोष्टी मला खूप आवडल्या आहेत आणि मी काय काय अजून घेतलं आहे तर ते पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. सो मग नक्की बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. तो सगळ्यात पहिले मी जे घेतलं होतं हे होतं ते स्ट्रॉबेरीचं किचन, जे वुलननी छान असं विणलेलं होतं आणि त्यासोबत मी हे छान असं एकदा असं कापडाचं एक वुलनचंच घेतलं होतं. ते पण असं सुंदर फुलाच्या आकाराने होतं आणि जे मला खूप जास्त आवडलं होतं. सो हे 2 गोष्टी मी घेतल्या होत्या आणि मेन म्हणजे मी घेतली होती ही शिवमुद्रा, जी मी तुम्हाला सारखं बोलत होती की मला खूप जास्त आवडली होती. ती खरंच खूप सुंदर होती. ह्यावर पूर्ण शिवमुद्रा अशी लिहिलेली होती आणि त्याला पाठून असे एक पिन होती, म्हणजे ही ब्लाउजसाठी आपण यूज करू शकतो, साडीवर पण घालू शकतो, साडीवर पण आपण असं वेअर करू शकतो आणि सदऱ्यावर पण मुलं घालू शकतात. म्हणून मला माझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी मला खूप अशी आवडली पण आणि खूप सुंदर दिसत होती. आणि सोबत मी ही चंद्रकोराची अंगठी घेतली होती, जी मला भरपूर जास्त आवडली होती. कारण की जेव्हा पण आपण असं पारंपरिक वेअर करू साडी किंवा कोणताही पारंपरिक ड्रेस, तेव्हा पण ही खूप सुंदर दिसेल. त्यासाठी मी इन फ्युचर घेऊन ठेवली की मी कधीतरी यूज करेन ह्याचा. त्यानंतर मी घेतल्या होत्या या ज्वेलरीज, ज्या अँटी टॅनिश ज्वेलरी असतात, जे मला खूप आवडतात. कारण की ह्यांचा रंग वगैरे नाही जात, कारण की मी पण यूज केलेल्या आहे त्या अगोदर. दुसऱ्या वेबसाईटवरून मागवल्या होत्या. पण ह्यांची मला इकडची ह्यांच्या स्टाईल्स मला खूप आवडल्या किंवा त्यांचं जे होतं डिटेलिंग वगैरे खूप सुंदर आणि नाजूक होतं. म्हणून मी ब्रेसलेट आणि चेन दोघी घेतल्या होत्या आणि खरंच खूप सुंदर होतं. जर कोणाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. आणि त्यानंतर सगळ्यात गोड गोष्टी म्हणजे ती होती हा गणूबाप्पा, जो मला खूप जास्त आवडला होता आणि खूप सुंदर असा मी माझ्या घरासाठी घेतलं होतं. आणि ह्या सगळ्या होत्या ज्या गोष्टी मी घेतल्या होत्या. जर कोणाला आवडलं असेल तर नक्की विजिट करा किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.